महाराष्ट्रात 1 ऑगस्टपासून खोल समुद्रात म्हणजेच किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपुढील क्षेत्रात मासेमारीला परवानगी मिळाली असली तरी भाईंदरच्या उत्तन, पाली आणि चौक येथील मच्छीमारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. नेमके मासेमारीला सुरुवात तरी कधी करायची असा प्रश्न आता स्थानिक मच्छीमारांकडून उपस्थित केला जात आहे. केंद्र शासनाने खोल समुद्रातील विशेष आर्थिक क्षेत्रात 31 जुलैपर्यंत मासेमारी बंदी लागू केली होती. त्यामुळे 1 ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारीला परवानगी मिळाली असली तरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंतच्या प्रादेशिक जलक्षेत्रात 15 ऑगस्टपर्यंत बंदी कायम आहे. मीडियाने उत्तन, पाली आणि चौक येथील स्थानिक मच्छीमारांशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या व्यथा आणि अडचणी मांडल्या. मच्छीमारांनी सांगितले की 1 ऑगस्टपासून परवानगी मिळाली असली तरी लहान बोटी घेऊन 12 सागरी मैलांपलीकडे जाणे शक्य नसल्याने प्रत्यक्षात 15 ऑगस्टपर्यंत मासेमारी सुरू करता येत नाही. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम होत असल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक मच्छीमारांचे म्हणणे आहे की आमच्या लहान बोटी आणि पारंपरिक मासेमारी प्रामुख्याने किनारपट्टीलगतच्या क्षेत्रातच होते. त्यामुळे खोल समुद्रातील परवानगीचा आम्हाला फारसा फायदा होत नाही. 12 सागरी मैलांपर्यंतच्या मर्यादेत मासेमारी केल्यास कारवाईचा सामना करावा लागतो असं त्यांनी आरोप केला असून शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. मच्छीमारांनी देखील असा आरोप केला होता की उरणच्या करंजा परिसरातील काही बोटी समुद्रात मासेमारीसाठी जात असताना भाईंदरमधील मच्छीमारांवर मात्र नियमानुसार कारवाई केली जात आहे. त्यामुळे नियमांची अंमलबजावणी सर्वांसाठी समान पद्धतीने होत आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याशिवाय मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या विरोधातही मच्छीमारांनी नाराजी व्यक्त केली. शासनाने लहान मच्छीमारांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्वे जाहीर करून मासेमारीच्या तारखांबाबत स्पष्ट आदेश द्यावेत अशी त्यांनी मागणी केली. मच्छीमारांचे म्हणणे आहे की खराब हवामान किंवा वादळाचा इशारा असताना समुद्रात न जाण्याच्या सूचनांचे आम्ही पालन करतो. मात्र मासेमारी सुरू करण्याच्या तारखेबाबत संभ्रम असल्याने आमच्यासमोर मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी उत्तन, पाली आणि चौक येथील मच्छीमारांकडून करण्यात येत आहे. मच्छीमारांना त्रास झाला असं साहेब बघा, राज्य सरकारने सांगितलं की 12 नॉटिकलच्या बाहेर तुम्ही जाऊ शकता आणि 12 नॉटिकलच्या मध्ये 15च्या नंतरच तुम्ही जाऊ शकता. त्याच्यामुळे काय आहे की इथला छोटे मच्छीमार आहेत जे 12 नॉटिकलच्या मध्ये जाणारे आहेत त्यांच्यावर अन्याय होणार. आणि जर आपण जे मोठ्या बोटी आहेत 12 नॉटिकलच्या बाहेर जाणार आहोत ते जाऊन ना ते मच्छीचा व्यवसाय करू शकतात. म्हणजे काय झालं की छोट्यांना वेगळं आणि मोठ्यांना वेगळं असा 2 भाग झाले. तर म्हणजे सरकारने व्यवस्थित निर्णय घ्यायला पाहिजे होता की सर्वांना एकत्रच जायला पाहिजे होतं आणि एकत्रच चालू करायला पाहिजे होतं. आणि हे आहे की जो पावसाळी मच्छीमारी बंदीचा कालावधी असतो 2 महिने विश्रांतीचा 31 मे आणि 1 ऑगस्ट, किती वर्षापासून 1 ऑगस्टला आमचे मच्छीमार सर्व आपल्या बोटी घेऊन समुद्रामध्ये सुरुवात करीत असतात. यावर्षी आमचा मत्स्य खात्याचा मंत्री नितेश राणे यांनी अगोदरच इन्फॉर्मेशन दिली होती लोकांना की यावर्षी मच्छीमारी कालावधीचा तारीख असेल 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट डिक्लेअर केल्यानंतर सर्व न्यूजला, पेपरला सर्व ठिकाणी डिक्लेअर झाली. या हिशोबाने आमचे मच्छीमार बांधव वर्सोवा, मड, गोराई, मनोरी, उत्तन, चौक, वसई, अर्नाला, सातपाटी, पालघर या साईडचे सर्व मच्छीमार संस्थांनी आज सर्व आदेश दिला की यंदाच्या वर्षी आपल्या मंत्रीने नितेश राणेने 15 तारीख महाराष्ट्र राज्य सरकारने डिक्लेअर केले आहे. म्हणून सर्व मच्छीमार बांधव आपल्या हौशेने आरामात राहत होते. सर्व इथे तिथे पिकनिकसाठी गेले, कोणी वेलेंकिनीला गेले, कोणी माऊलीच्या दर्शनासाठी गेले, इथे ठिकाणी गेले. कारण की लोकांना माहिती होती यंदाच्या वर्षी आपल्याला 15 दिवस लेट जाणार आहोत समुद्रामध्ये, म्हणून सर्व विश्रांती करत होते. नंतरच मध्ये 28 जुलैला पुन्हा एक मेसेज टाकला मंत्री नितेश राणेने की यंदाच्या वर्षी मासळीचा हंगाम केंद्र सरकारने 1 ऑगस्ट डिक्लेअर केले आहे. आमच्या मच्छीमार बांधवामध्ये सर्व गोंधळ निर्माण झाला. हे काय झालं, अगोदर सांगितलं की 15 ऑगस्ट म्हणून सर्व विश्रांती करत होते. 4-5 दिवसामध्ये कुठली तयारी होईल, कुठल्या बोटी रंगरंगोटी कुठल्या बोटीची होईल, कामकाज कुठे संपेल. कोणी खलाशी आणणार होते त्यांनी खलाशी लेट केले. 10 तारीख सांगितली ऑगस्टची, कोणी 12 तारीख सांगितली. आणि मध्येच नितेश राणेने एक असा मेसेज टाकला की 1 ऑगस्ट पासून मच्छीमारी सुरुवात होते. हे चांगले नाही केले त्यांनी. यामुळे आमच्या मच्छीमारांमध्ये गोंधळ निर्माण झाला. नंतर सांगतात
की एक्सेस पास लागेल. एक्सेस पास घेतल्याशिवाय तुम्ही समुद्रामध्ये तुम्हाला 12 नॅटिकलच्या बाहेर परवानगी भेटणार नाही. एक्सेस पास असेल तेव्हाच 12 नॅटिकलच्या बाहेर तुम्हाला मच्छीमारीसाठी परवानगी भेटू शकते. 12 नॅटिकलच्या मध्ये तुम्ही मासेमारी केली तर तुम्हाला पकडून तुमच्यावरती कारवाई होईल. हा कुठला नाही, हा कुठला निर्णय? आमचा मच्छीमार नेता कोणीच नाही का? आम्ही काय करणार? आमच्या समस्या कोण समजून घेणार? आमच्या एकतरी मंत्रालयामध्ये एकतरी आमचा मच्छीमार नेता आहे का? आम्हाला कुठून न्याय मिळेल? आम्ही काय करू? आज सांगतात की 1 तारखेला मच्छीमारी सुरुवात होते. आमचे सर्व खलाशी जे आम्ही 1 तारखेला अगोदर डिक्लेअर झाली होती 1 ऑगस्ट, आम्ही खलाशांना कोणी 28 तारखेला बोलवलं होतं, कोणी 30 तारखेला बोलवलं होतं. 15 तारखेचं सांगितल्यानंतर 15 तारीख जाहीर झाल्यानंतर सर्व खलाशी सर्वांनी लेट केले, म्हणून सर्व गोंधळ निर्माण झाला. किती खर्च येतो तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी? आज काय प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागतो? प्रॉब्लेम बघायला गेलेच तर आमच्या 20 लाखाची 22 लाखाची ट्रिप आम्हाला सर्व मच्छीमार बांधवांना नुकसान झाली या एका आदेशामधून 1 तारखेच्या. जर अगोदरच तुम्ही सांगितले असतं 2 महिना अगोदर, कधीपासून झट होतं ते 15 तारखेला. 15 तारीख हवी आहे, 15 तारीख हवी आहे. 15 तारीख डिक्लेअर झाल्यानंतर सर्व मच्छीमार बांधवांनी ती मान्य केली होती, पण मध्येच तो एक मेसेज टाकला आणि सर्व मच्छीमार बांधवांमध्ये गोंधळ निर्माण झाला. आता सर्वांना त्याची नुकसान भोगावी लागते. तुम्ही काय सरकारला आवाहन करणार आमच्या चॅनलच्या माध्यमातून? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हेच सरकार जाहीर करतो की आमच्या मच्छीमारकडे तुम्ही जरा आपल्या दृष्टीने पहा की किती आमचे नुकसान होते. आज तुम्ही मध्येच तो मेसेज टाकला आणि सर्व बोटी तशाच थांबून राहिल्या. त्या बाजूच्या बोटी गेल्या अलिबाग करंजा, त्या बेशुमार मासेमारी करतात. आमचे मच्छीमार बांधव घरी आहेत, त्यांच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी त्या साईडच्या बोटी गेल्या, ट्रिप पण घेऊन आल्या. कोणाला 3 टन, कोणाला 4 टन, कोणाला 5 टन एवढी मासली ते घेऊन आले. मासली म्हणजे काय? पापलेट. जो पापलेट आम्ही राखून ठेवला होता, आम्ही 15 ऑगस्टला जाणार आणि ते पापलेट घेऊन येणार, तोच पापलेट या करंजाच्या, सिंधुदुर्गाच्या आणि त्या अलिबागच्या या बोटी, रत्नागिरीच्या बोटी घेऊन आल्या, म्हणून तर आम्हाला सर्व नुकसान झालेलं आहे. काय करणार? काय मागणी करणार? मागणी का? आम्हाला भरपावती पाहिजे. भरपावती नसेल द्यायची तर तारीख तरी डिक्लेअर एकच करा ना. आता सांगते की ज्याच्याकडे एक्सेस पास असेल त्याच बोटी जाऊ शकतात. दुसऱ्या बोटी काय करणार? आता मी सांगतो, मला एक्सेस पास पण भेटलंय, परवाना पण भेटलाय, टोकन पण भेटलंय. आता ते मला सांगतात की तू जाऊ शकतोस, आणि दुसरे माझे मच्छीमार बांधव ते काय करतील? मी जाऊ शकतो, माझं पोट भरू शकतो, आमचा ग्रुप जाऊ शकतो, पण दुसरे मच्छीमार बांधव आहेत ते कायदा काहीतरी करायचं, एकसारखं समान करा. आता आमचे लहान पण बोटी आहेत, त्या जवळ जातात 12 नॅटिकलच्या जवळ, त्यांना कंप्लेंट बंद केली त्यांनी. हा कुठला न्याय? हा त्यांच्यावर सरासर अन्याय आहे. जे आम्ही आमच्या भाषेमध्ये त्यांना बोटली बोलतो, बोटली, ती 1 तासावरती 2 तासावरती जातात, त्यांना सरासर बंद केलंय. तुम्ही तिथे जायचं नाही. मग त्यांचा परिवार नाही का? त्यांची मुलं बाळं नाही काय? हा कुठला न्याय? न्याय एकच करा, समान न्याय करा. बस एवढंच माझा बोलणं आहे.